सहकारी मनोज यांच्याकडे। मनोज, सध्या काय माहोल आहे लालबागला? अगदी बरोबर आहे। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक केव्हा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मी लालबाग राजाच्या समोरच्या गल्लीतच आहे, ज्या ठिकाणावरून लालबागचा राजा निघणार आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, कारण विसर्जन मिरवणूक होणार आहे। मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात दर्शनासाठी आणि या सर्वावर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतात। आणि मुंबईतले अनेक ठिकाणावरून जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी सेवा देण्यासाठी आलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक साधारणतः 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास सुरू होईल। तत्पूर्वी गणपती बाप्पाची पूजा अर्चना होईल, त्यानंतर ही मिरवणूक सुरू होईल। आणि याच मिरवणुकीदरम्यान रस्त्याने स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। मोठमोठे हार जे आहेत, जेव्हा बाप्पा या गल्लीतून निघतील ते सुद्धा पुष्पहार या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। काही कार्यकर्ते आहेत, त्यांची सुद्धा उत्सुकता आहे। गेले 10 दिवस मनोभावे सेवा केलेली आहे। आज गणपती बाप्पा निघणार आहे, कुठेतरी मन सुद्धा हळवं झालेलं आहे। आपण कार्यकर्त्यांशी बोलूया। काय सांगणार, बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे, काय भावना आहेत आता? दुःख वाटतं, पण कारण असं आहे की आपल्याला एखादी गोष्ट असेल किंवा व्यक्ती असेल, तो जर 10-12 दिवस आपल्यासोबत असतो आणि आपण त्या माहोलमध्ये असतो की आपल्याला त्या गोष्टीची सवय होते आणि तीच गोष्ट नंतर आपल्यापासून दूर जाईल किंवा त्या गोष्टीसाठी आपल्याला वाट बघावी लागेल, तर त्याला फक्त एकदा दुःख वाटतं। फक्त आम्ही खूप 10 दिवस जी आहे ती मजा केली। खूप इकडे तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओ पण खूप व्हायरल वगैरे झाले, पण ती परिस्थिती खूप वेगळी होती। पण आता जर तुम्ही हे बघितलं, आता पण ही खूप गर्दी आहे। त्याच की बाप्पाला आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकी सगळ्यांनी सामील व्हावं। तुम्हाला तुमच्या काय भावना आहे? आम्ही तर खूप सारी मनापासून सेवा केली आहे। गर्दी तुम्हाला तर माहिती किती गर्दी असते इकडे, पण लोकांना काय वाटतं की नाही, असं धक्काबुक्की कार्यकर्ते म्हणजे धक्काबुक्की असं नसतं। आम्हाला पण मान्य आहे, कसं लोक 10 तास उभे राहतात, 5 तास उभे राहतात, त्यांना धक्का नाही दिला तरी, पण शेवटी प्रत्येकाला कसं लालबागच्या राजाच्या या मिरवणुकीवर आपलं लक्ष असणारच आहे। भव्य हार आहेत, भव्य रांगोळ्या आहेत, त्याच्यामुळे लालबागच्या राजाची शान काही औरच आहे।